एका सुंदर टेकडीवर जिथे हिरवी गार झाडे होती तिथे राजू कुत्रा नावाचा एक छोटा काळा कुत्रा राहायचा. राजू कुत्रा खूप आनंदी आणि खेळकर होता. त्याची चमकदार काळी त्वचा आणि निष्पाप डोळे सर्वांना खूप आवडायचे. तो दिवसभर टेकडीवर धावपळ करायचा, फुलपाखरांच्या मागे लागायचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचा. राजू कुत्र्याला एका गोष्टीची खूप भीती वाटायची, ती म्हणजे रात्र. काळोख झाल्यावर त्याला खूप एकटे आणि असुरक्षित वाटायचे. रात्रीच्या वेळी तो आपल्या लहानशा गुहेत लपून बसायचा आणि चंद्र उगवण्याची वाट पाहायचा. एकदा रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस आला. विजा चमकू लागल्या आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. राजू कुत्रा खूप घाबरला. तो थरथर कापू लागला. त्याचवेळी त्याला एका लहान सशाचा आवाज ऐकू आला. ससा पावसापासून वाचण्यासाठी राजू कुत्र्याच्या गुहेजवळ आला होता. राजू कुत्र्याने आपले भय बाजूला सारले आणि सशाला आपल्या गुहेत घेतले. राजू कुत्र्याने सशाला धीर दिला. दोघांनी एकत्र रात्र काढली. सकाळी पाऊस थांबल्यावर ससा राजू कुत्र्याचे आभार मानून निघून गेला. त्या दिवसापासून राजू कुत्र्याची रात्रीची भीती कमी झाली. त्याला समजले की जरी काळोख असला तरी मदतीचा हात पुढे केला तर आपण कोणाची तरी मित्र बनू शकतो. राजू कुत्रा आता रात्रही आनंदी राहायचा आणि गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी तयार असायचा. अरे, तरी लहान राजू कुत्रा नाराज आहे. तुम्ही लाईक केलं नाही, सबस्क्राईब केलं नाही. करा बरं लवकर सबस्क्राईब आणि लाईक.